नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव गाव भागात तुकाराम नगर या ठिकाणी आहोत. आत्ता आपल्यासोबत वन्यजीव रक्षक महासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे आहेत. साधारण गेल्या 8-10 दिवसात आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी पाण्यात बुडून मयत होण्याच्या घटना वाढतात आहे. कालसुद्धा इंदोर या ठिकाणी एक मुलीने उडी मारली. त्या ठिकाणीसुद्धा ज्या मुलीचा मृतदेह काढण्यासाठी आत्ता आपल्यासोबत असणारे वन्यजीव रक्षक महासंस्थेचे संस्थापक निलेश गराडे स्वतः उपस्थित होते. गेल्या आठवड्यातसुद्धा अनेक घटना झाल्या. त्या ठिकाणीसुद्धा यांनी त्या ठिकाणी पाण्यात जाऊन त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढलेला आहे. परंतु ह्या घटना नेमक्या का घडत आहेत किंवा कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता आपण त्यांच्यासोबत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपण गेल्या आठवड्यात भरपूर घटना घडल्या, त्याच्यातील कसे प्रकार होते, काय घटना घडल्यात, काय सांगू शकाल? गेल्या आठवड्यात बरेच 3 ते 4 प्रकार घडलेले आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे खेड तालुक्यातील घोटवडी गाव होतं. बरं घोटवडी गावात 2 मुलं वडील पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेले होते. बरं आंघोळीला गेले असताना एका मुलाचा खोलीचा अंदाज, म्हणजे किती खोल आहे त्याचा अंदाज न आला. अंदाज न आल्याचं कारण असं की त्या ठिकाणी जलजीवन मिशनची एक विहीर खोदली गेली होती. बरं ती विहीर इतकी खोल होती की 50 ते 60 फूट खोल तलावामध्येच खोदली होती. बरं एक थोडं तलाव असताना तलावामध्ये 2 फूट 3 फूट पाणी होतं आणि अचानक 50-60 फूट खोल विहीर खोदल्यामुळे 9-10 वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये गेला. पण इतकं खोल असल्यामुळं कोणीही खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे तो दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. त्याला पण आपल्या संस्थेने PMRD टीम पण शोधत होती. PMRD टीमला काही यश न आल्यामुळं त्यांनी आपल्याला बोलवलं. आपण जाऊन त्या मुलाचा मृत्यू पाण्यातून बाहेर काढून दिला. बरं नंतर दुसरी घटना अशी झाली की लोणावळा ठिकाणी एक दरीत काही पुण्यातील कॉलेजची मुलं फिरायला आली होती. प्लस व्हॅली म्हणजे केल व्हॅलीजवळ एक व्हॅली आहे मोठी खाली. त्या व्हॅलीत उतरण्यासाठी किंवा 2 तास उतरण्यासाठी खाली लागतात. त्या ठिकाणी ती मुलं फिरण्यासाठी गेली. इको व्हॅली बघितल्यानंतर लास्ट पॉईंटला एक छोटंसं पाण्याचा डबकं हे होतं, कुंड होता. त्या कुंडामध्ये पण 15 ते 20 फूट खोल असेल. त्या पोराला काही पाणी पोहण्याचा मोह आवडला नाही, त्यामुळे तो पोहण्यासाठी उतरला आणि त्या कुंडामध्ये तो बुडून त्याचा मृत्यू झाला. तो बुडला गेल्यानंतर पण त्याला लोणावळा शिवदुर्ग टीम म्हणून आणि वन्यजीव रक्षक महासंस्थेला बोलवलं गेलं. आपण एकत्रित त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणचं पण बोलण्याचा अनुभव म्हणजे असं की त्या कॉलरने पोलीस स्टेशनला फोन केला होता. मुळशी तालुक्यात असल्यामुळं मुळशीचे पोलीस स्टेशन होतं. त्यांनी फोन केला आणि ती मुलं घाबरून सगळी वरती येऊन बसली. आम्ही त्या स्पॉटपर्यंत पोचलो. स्पॉटवरती गेलं कोणीच नाही. आम्हाला वाटलं की मुलांनी कोणी ते फसवलं किंवा खूप फेक कॉल आले असेल. बरं आम्ही परत निम्मा डोंगर चढून वरती आलो. वरती आल्यावरती गावचे पोलीस पाटील आम्हाला वाटेत भेटले. ते म्हणले नाही अहो खाली जे ती पोरं वर जाऊन बसलेत. पण निम्म्या डोंगरातून मग 1 तास रिटर्न प्रवास करून आम्हाला परत पाठीमागे जावं लागलं. बरं मागं जाऊन आम्हाला तिथं तिथं शोधकार्य घेतलं. ते मुलाची डेड बॉडी पाण्यातून बाहेर काढली. परत 3 ते 4 तासाचा प्रवास करून ती बॉडी बाहेर काढावी लागली. बरं तर आम्हाला रात्री 9-10 वाजले बाहेर काढण्यासाठी. बरं ते झाल्यानंतर तिसरी घटना म्हणायचं तर कुसगवड्यामध्ये पाचणे गावाच्या हद्दीमध्ये स्मशानभूमीलगत एक कामगार होता. तो फिरत होता आणि तो तिथं पोत असल्यामुळं त्याचाही बुडून मृत्यू झाला. त्याला पण शिरगाव परंदरी पोलीस स्टेशन आपलं फोन आला की अशी घटना घडलेली आहे. तिथलं पोलीस पाटलांनी फोन केले होते. मग आपण त्या ठिकाणी गेलो. ती पण डेड बॉडी रिकवर केली. त्याच्यानंतर तिसरी घटना चौथी घटना बोलायचं तर पवनानगर या ठिकाणी पिंपरी चिंचवडची काही मुलं फिरायला आली होती. पवना धरणामध्ये पण नाही म्हणजे पवना नदीच्या कालेगावाच्या हद्दीमध्ये स्मशानभूमीलगत ते आंघोळ करत होते पाण्यामध्ये आणि 4च्या टायमाला पाणी सोडलं गेलं असेल किंवा पाणी जास्त वाढत गेलं असेल. त्यांना अंदाज न आल्यामुळे त्यातलं एक जण ते 4-5 जण वाहून गेले. पण त्यातला एक जण बुडाला, बाकीचे बाहेर निघाले. मग त्याला पण आपली टीम जाऊन शोधून आपली एकत्रित टीम जाऊन त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कालची घटना काल इंदूर इथे एका मुलीने पाण्यामध्ये उडी मारल्याचा फोन आपल्याला इंदुरी ग्रामस्थांकडून आलेला होता. इंदुरी ग्रामस्थ तळेगाव दाभाडेचे पण बरेचशा ग्रामस्थ मित्रमंडळाने फोन केले की इंदुरी पुलावरनं कुठल्या तरी महिलेने या मुलीने उडी मारलेली. आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या पाणी इतके खराब जलपर्णी सगळी पाण्यामध्ये इंदुरीच्या पुलावरनं आणि शोध करायला एवढा त्रास झाला की जे आपले येणारे जाणारे हौशी नागरिक असतात त्यांची गर्दी जास्त होती. गर्दी तर आहेच आहे. पण
येताना प्लॅस्टिक पिशवी फेक, घरातलं काही सामान फेक, गोधडी फेक, कपडे फेक, बरं असे हां. घरातील काही वस्त्र की पाण्यात सोडायचे म्हणतात, देवाचे असतात, कुठे काही असतात आणि ते नदीत फेकून फेकून त्या ज्या ठिकाणी मुलीने उडले मारले त्या ठिकाणी संपूर्ण तेच की पिशवी निघायची, प्लॅस्टिक पिशव्या, कपडे, गोधडी, चादर, गाऊन असे वेगवेगळे कपडे बरं, अडकल्यामुळे आम्हाला शोधकर्याला भरपूर त्रास झाला त्या मुलीचा. पण काही 1-1.5 तासाच्या प्रयत्नानंतर ती मुलगी आम्हाला सापडली गेली. बरं, तर ह्या 5 घटना साधारण घडल्या, त्या आठवड्याभराच्या कालावधीत घडल्यात. आणखी सध्या आता उन्हाळा चालू आहे, आणखी घटना, संभाव्य घटना घडू शकतात. तर नागरिकांना किंवा बाहेरचे लोक जे फिरायला येतात, म्हणजे पावना डॅम असो किंवा आपला कुंडमाळा असो किंवा इतर इंद्रायणी नदी असो, त्या ठिकाणी काय करायला पाहिजे असं मला वाटतं? प्रशासन कार्यवाही त्या ठिकाणी करतंय, पोलीस बंदोबस्त देखील असतो, त्या ठिकाणी काही वेळेस बोर्डसुद्धा लावलेले असतात, परंतु कुठेतरी जोगण, जसं तळेगाव स्टेशनचं तळ आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक नागरिक उन्हाळ्याचे पोहायला जातात. मग तशा घटना घडू नये यासाठी काय करायला हवं असं काय सांगाल आपण? काही नाही, नागरिकांना जर पोहता येत नसेल तर पाण्यामध्ये जाऊ नये. आजकाल काय झालेलं आहे की बाबा स्विमिंग पूलमध्ये मुलं पोहतात. स्विमिंग पूल असतो 4 ते 5 फुटापर्यंत. त्यांना पुढेही गेलं पोहत पोहत हातपाय मारल्यानंतर ते पुढे गेलं तरी पाय टेकत असतो. नक्कीच. त्या मुलांना अशी सवय झालेली असते की आपण पुढे गेलं तरी पाय टेकतो. मग काय करतात काही जण कमी पाण्यात पोहत असतात, पण तलाव असो किंवा धरण असो या ठिकाणचं मुरुम माती काढली गेलेली असते खोल होण्यासाठी, किंवा काही लोक गाळ काढत असतात. तर मशीनच्या साहाय्याने ते बऱ्यापैकी निघाले गेलेलं असतो गाळ. खड्डे पडले असतात, काही ठिकाणी खोल असतं, काही ठिकाणी कमी असतं खडक माती. तर पोहण्याचे ते पाय टेकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे पाय काही खाट टेकत नसतात खाली. तर शक्यतो कोणी जाऊ नये, माहिती नसेल, आपल्याला पोहण्याचा अनुभव नसेल तर कोणीही पाण्यामध्ये उतरू नये. आणि जे शासनाने बोर्ड लावलेले आहेत काही जाऊ नये, काही सेल्फीच्या मोहामध्ये पाय घसरून पडतात, जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, तर शक्यतो जाऊ नये कोणी. बरं, आता वन्यजीव रक्षक मावळ संस्था नेहमी तत्पर असते, 24 तास आपले काम चालू असतं. त्याच्यामध्ये कोण कोण सभासद सध्या इमर्जन्सी कार्यासाठी येतात? काही नावं असतील तर आपण सांगू शकता का? तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमध्ये 200 ते 250 सदस्य आहेत. पण तत्परमध्ये पण आमचे 40 ते 50 सदस्य कंटिन्यू कार्यरत असतात. कोण ना कोण ज्या एरियामध्ये असेल त्या एरियातली मुलं त्या वेळोवेळी पटापट जमा होत असतात. तरी जो एरिया असेल, समजा आता इंदोरी साईड पकडली तर एक ठराविक आता आमच्या इथं तळेगावमध्ये तर 10 ते 12 बोटामध्ये की नाव आहेत की भास्कर माळी मामा, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजू बंडगे, कुंदन भोसले, गणेश निसार, गणेश ढोरे, अशी अनेक मुलं आहेत की बाबा ते कंटिन्यू कॉल केले गेतात. आमचे अध्यक्ष अनिल भाऊ आंध्रे हे फोन केल्यानंतर एक कॉल दिला तरी एक 5 मिनिटात आम्ही पोचतो म्हणतात. की आता ते कामशेटला असतं, पण कामशेटवर पण तळेगावच्या कॉलसाठी लगेच ते येत असतात. आणि जवळचे तर कंटिन्यू माळेगावात आमचे कंटिन्यू असतात की कुठे फोन केला तरी तत्पर राहायचे. विनय सावंत असा मुलगा आहे की तो त्याचं स्वतःचं फॅब्रिकेशनचा बिझनेस आहे. तो काही शेडची वगैरे कामं करत असतो. पण एखादा कॉल आला की असं घटना घडलेली तर हातातली कामं बंद करून तो लगेच सगळ्यांकडे. माळेगावमा स्वतःची स्कूल बस आहे, गॅरेज आहेत, पण ते स्कूल बस झाले की गॅरेजचं काम असेल तरी बंद करून लगेच चला मी येतो म्हणतात. कुंदन भोसलेचं मोबाईल दुकान आहे. पण तो फोन आल्या लगेच सांगतो ठीक आहे मी येतो. मोबाईलचं दुकान असताना तो बंद करून लगेच आमच्याबरोबर जातो. अशा अनेक मुलं आहेत की वेगवेगळ्या प्रत्येकाचे काही ना काही बिझनेस आहेत आणि ते बिझनेस करत असताना पण ते आपल्या स्पॉटवर लगेच येत असतात. नक्कीच सर, खूप छान, धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली. परंतु पुन्हा एकदा तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत असं आवाहन करतो की सध्या उन्हाळा येत आहे. गेल्या वर्षीसुद्धा भरपूर घटना घडल्या, साधारण 8 दिवसात 5 घटना घडल्यात पाण्यात बुडून मयत होण्याच्या. परंतु त्या ठिकाणी नागरिकांनी, जसं सरांनी सांगितलं की जर तुम्हाला माहिती नसेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ नये. थोडक्यात आपला जीव महत्त्वाचा आहे, आपल्या मागं कुटुंबसुद्धा असतं, अनेक शिकणारे विद्यार्थीसुद्धा अनेक ठिकाणी जातात, परंतु पोहण्याचा मोह झाल्यानंतर ते पाण्यात उतरतात आणि त्या ठिकाणचा अंदाज न आल्याने मयतसुद्धा होतात. सर धन्यवाद, आपण खूप चांगली माहिती दिली आणि आपले हे जे कार्य आहे ते अविरतपणे चालू राहावं. परंतु अशा घटना घडू नये की ज्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग असतो आपण त्या ठिकाणी मदतीसाठी जात आहे. तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत आपण जे थोडक्यात माहिती दिली त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि आपल्यासुद्धा धन्यवाद. धन्यवाद. मला एक घोषणा करायची आहे की वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष मार्च महिन्यापासून भास्कर माळी मामा यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर त्यांचे पण मनापासून धन्यवाद. ओके सर, धन्यवाद.